पाहायला मिळाले आतापर्यंत। फलंदाज स्ट्राइक एंड वरती आपण जर बघितलं तर साहिल याला आपण पाहत आहेत। यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, धीरज चेंडू खाली येतोय आणि या ठिकाणी झेल टिपण्याची संधी होती, झेल गॅदर होणार नाहीयेत स्वतःवरती, मात्र थोडासा या ठिकाणी आपण बघितलं सेकंड टीम मध्ये संधी होती परंतु झेल गॅदर झाला नाही, स्वतःवरती फ्रस्ट्रेशन या ठिकाणी काढलं गेलं। 2 धावा येत आहेत या चेंडूवरती, चेंडू फेकून झाले 4 आणि फक्त 2 धावा खर्च करताना गुड बॉलिंग बाय संदेश भोईर यांना आपण पाहू शकाल। षटकातील पुढील चेंडू आणि समोर बॅटर साहिल, यावेळी सुंदर रीतीने ऑन साइडला सूर्यकुमार यादव स्काय कॉपी बुक स्टाईल मध्ये फ्लॅट सिक्सर। तुला नियाला येन जुने जाग्यावर माझी वाट हिरजो, पैजन हो देन तुला कंगन हो देन, केसात मला ये तुला गजरा हो देन, नीला येन तुला नियाला येन जुने जाग्यावर माझी वाट हिरजो। धन्यवाद डीजे। स्कोर कार्ड 6, 8 धावा स्कोर कार्ड आपण पाहत आहेत। यावेळेस पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा षटकार पुन्हा एकदा पाहायला मिळाला। पहिले 3 चेंडू आपण जर बघितले तर शांत होता हा फलंदाज, परंतु म्हणतात ना कुछ देर की खामोशी बाद में शोर आएगा, तुम्हारा वक्त आया है हमारा दौर आएगा। धावसंख्या 6 धावेने फ्लाय झालंय आणि जाऊन पोहोचतंय 14 रन बिनबाद 14। उमरा खाली खनेला डोयरा ग, उमरा खाली खनेला डोयरा, उमरा खाली खनेला डोयरा ग, उमरा खाली खनेला डोयरा, उमरा खाली खनेला डोयरा ग, उमरा खाली खनेला डोयरा, उमरा खाली खनेला डोयरा ग। धन्यवाद डीजे। हॅलो, गोलंदाज आपण जर बघितलं तर किरण हा गोलंदाज पाहायला मिळतोय कौदेवी विश्रामपूर संघाच्या माध्यमातून। धावसंख्या आहे 14। समोर बॅटर जर आपण बघितलं तर उमेश तांबडी हा फलंदाज, डावखुर हाताचा फलंदाज। यावेळेस देखील विकेट करण्याचा प्रयत्न, प्लेड अँड मिस, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न। मागे देखील हेच आपण बघितलं, पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू निर्धाव, परंतु तदनंतर साहिलचा क्लास आपण बघितला, 2 बॅक टू बॅक षटकार आणि 2 धावा ह्या पाहायला मिळाल्या। चांगली गोलंदाजी किरणच्या माध्यमातून। यावेळेस फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक आहेत परंतु यावेळेस चेंडू गॅप मध्ये निघून जातोय सीमारेषा पलीकडे, सूर्य मेळावा चौकार। पहिले 3 चेंडू आतापर्यंत सेट होण्यासाठी घेतलेले आहेत, म्हणतात ना मोबाईल मध्ये नेट आणि क्रिकेट मध्ये सेट फारच आवश्यक आहे। यावेळेस आपण पाहिला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कौतुक करावं लागेल किरणचं। आतापर्यंत चेंडू फेकलेत 5 आणि फक्त 4 धावा खर्च करताना पाहायला मिळालाय। गोलंदाज चांगली कामगिरी करा मैदानाच्या आतमध्ये,
हे सातत्यपूर्ण एक वाक्य मात्र आणि तेच मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं. यावेळेस देखील प्लेइंग अवे फ्रॉम दी बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. षटक होते कंप्लीट, 2 षटकांचा खेळ झालाय परिपूर्ण आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटकानंतर नागझरी संघाची बिनबाद 18. धन्यवाद डीजे. गोलंदाज गंगाराम, षटक क्रमांक 3. गावदेवी विश्रामपूर विरुद्ध नागझरी असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. समोर बॅटर संदेश, साईडला पण पाहत आहेत. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, अचूक फेकी देखील पाहायला मिळालाय. आतापर्यंत साहिलने 2 षटकार बॅक टू बॅक लगावले होते. उमेश थोडासा शांत आतापर्यंत पाहायला मिळालाय, परंतु वादळापूर्वी ती शांतता आहे का हे मात्र पाहायला मिळेल. सुरुवात कशी होऊ द्या, परंतु शेवट हा गोड करणे फार आवश्यक असतं. त्याच पद्धतीने खेळावं लागेल, कारण की येथून जर आपण बघितलं ते जे झालं गेलं ते विसरून जावं लागेल. 12 चेंडूचा खेळ मात्र झालेला आहे. आता मात्र उर्वरित चेंडू 12 आहेत. या 12 चेंडू मध्ये चांगल्या रीतीचं मात्र तुम्हाला खेळावं लागेल. यावेळेस आपण जर बघितलं तर पंच दर्शवत आहेत व्हाईट बॉल. एकदा व्हाईटच्या माध्यमातून मिळेल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एका धावेच्या सहाय्यानं, ते म्हणजेच 20 रन, 20 धावा फलकावरती. आतापर्यंत आपण पाहू शकाल. यापुढे स्टेअर केलंय ऑन साइडला, फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू अलॉंग द कार्पेट, क्षेत्ररक्षकाला बीट केला. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन. पहार पोरींचा नखरा, पहार पोरींचा नखरा. धन्यवाद. धावसंख्या 4 धावेच्या सहाय्याने जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 24 धावा या फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत नागझरी संघाच्या माध्यमातून. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, सॉफ्ट डिसमिसल होताना पहिल्या विकेटचं पतन. अनिकेतजी काकडे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल गावदेवी गोवाडे विरुद्ध 3 स्टार नेहे. दुसरा सामना असेल युवा मासवण विरुद्ध सूर्या मासवण. तिसरा सामना असेल सहारा डुकटन विरुद्ध विदेश स्मृती नागझरी. आणि विजयी संघाला दुसऱ्या फेरी करता बाय मिळेल याची नोंद घ्या. गावदेवी विश्रामपूर आणि नागझरी या 2 संघांमधून जो विजय होईल त्याला दुसऱ्या फेरी करता बाय मिळेल. आणि दुसऱ्या फेरीतील सामने 3 षटकांचे राहतील आणि तिसऱ्या फेरीतील सामने 2 षटकांचे राहतील. यावेळेस चांगल्या रीतीचा टप्पा पाहायला मिळाला मेंटेन करताना नवीन बॅटर आकाश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या 24 फलकावरती. गोलंदाज गंगाराम. आतापर्यंत चेंडू फेकले गेले 4. यावेळेस बॅटची एज फ्लाय स्लिपला बीट केला आणि चेंडू लॉंग स्टॉप मध्ये वेगाने. आउटफील्ड खूप फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये,
4 धावे करता निघून जातोय आणि 4 धावेच्या सहाय्याने धावफलक मात्र पुढे जाईल आणि जाऊन पोहोचतंय 28. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त आणि धावसंख्या जर आपण बघितली 28 धावा. चला नाणेफेकीचा कौल करण्याकरता या दुसऱ्या फेरीतील पहिला सामना गावदेवी गोवाडे विरुद्ध 3 स्टार नेहे. फुलटॉस चेंडू होता आणि साहिल लोंबड मात्र सोडणार नाहीये. पूर्णपणे सेट झालाय हा बॅटर आणि आता मात्र हल्ला बोल करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल या 4 धावेच्या मदतीने. नागझरी संघाची स्थिती जर आपण बघितली तर 32 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 32 रन. उर्वरित 5 चेंडूचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये आहे. गोलंदाज अजय याला आपण पाहतायत अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करताना. हा गोलंदाज 32 धावा फलकावरती नागझरी संघाच्या माध्यमातून. गोलंदाज पुनश्च अजय समोर साहिल लोंबड हा फलंदाज. यावेळेस देखील ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे परंतु या ठिकाणी मात्र चेंडू सीमारेषे पलीकडे. बॅक टू बॅक 4 रन. जसा उमराचे झाडाचा डाल तसा तुझ पोरी माझा गमाल. पोरी येशील का तरपाना जाय वालू नाचून नाचून पुता. लागली तूर थाली गावन वाजाय लागली तूर थाली गावन वाजाय. वाजव तारप करी तारपाना जाऊ तारपानाचा. धन्यवाद डीजे. साहिल लोंबड ऑन फायर ब्रँड ऑफ नागझरी. काही कम्मलीची फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये संघ संकटामध्ये आहे आणि संकटामध्ये स्वतःला सावरतोय आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये या ठिकाणी पोहोचवतोय हा बॅटर. अफलातून कार्य आतापर्यंत पाहायला मिळालंय. यावेळेस लोवर फुटेज चेंडू होता, स्लोवर चेंडू होता. एकच धाव या ठिकाणी बॅकअप चांगल्या पद्धतीने मिळाला. फेकी चूक नव्हती. एक धाव या ठिकाणी पाहायला मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 37. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 3. या 3 चेंडू मध्ये 1-2 मोठे फटके पाहायला मिळतील का? फलंदाज आपण जर बघितलं तर आकाशला आपण पाहू शकाल फलंदाजी करताना. 07 नंबरची जर्सी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या क्रमांकावरती हा फलंदाज. यावेळेस तेज तर्रार हा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू फेकून झाले त्या षटकामधील 4. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये आहे. चला 2 संघाचे संघनायक आपण नाणेफेकीचा कोल करण्याकरता या गावदेवी गोवाडे आणि 3 स्टार नेहे. यावेळी लोवर फुट चेंडू ऑन साइडला ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण संदेश भोईर याच्या माध्यमातून एकाच धावेवरती रोखलं जात आहे. 38 रन हे स्कोर कार्ड पाहायला मिळत आहे. आतापर्यंत आपण जर बघितलं तर या इनिंगला जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा पहिला चेंडू देखील फेस केला होता साहिल लोंबड याने. आता देखील या इनिंग मधील अंतिम चेंडू आहे आणि फेस करेल साहिल लोंबड. चांगली फलंदाजी केली त्याने आतापर्यंत. 2 चौकार 2 षटकार. अंतिम चेंडूवरती मोठा फटका खेळेल का? तेज तर्रार चेंडू मात्र पाहायला मिळाला. या ठिकाणी
पहिली इनिंग झाली कंप्लीट आणि धावसंख्या जर आपण बघितली तर 38 धावा फलकावरती आणि 39 धावेचं टार्गेट हे समोर. कोडक भारी आले लग्नात आयटम आले लग्नात आयटम आले इकडची माले तिकडची फुले लग्नात आयटम आले लग्नात आयटम आले इकडची माले तिकडची फुले. ओम साई वाकडी वस्त्रवली आणि जोगेश्वरी लालठाणे हा सामना जो पेंडिंग आहे तो ठीक ॲक्युरेट 4 वाजता होण्याची नोंद घ्या दोन्ही संघाच्या संघनायकांनी. धन्यवाद. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि 2 सलामीवीर फलंदाज आपण घाई करा प्लीज. आज आपण अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा आणि अंतिम दिवसामध्ये प्लीज वेळेचं बंधन या ठिकाणी आहे. पुढील सामना आपण पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना गावदेवी कोवाडे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. दुसऱ्या बाजूने 3 स्टार नेहे या संघाला आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी सामना आपण पाहतायत श्री अष्टविनायक नागझरी विरुद्ध गावदेवी विश्रामपूर. गोलंदाज राजेश तांबडी यांना आपण पाहू शकाल. एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हणतात. अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे. व्हाईट बॉल ने सुरुवात आपल्या कारकिर्दीमध्ये बरेचसे ऊन पावसाळे पाहिलेत, बरेचसे चढ उतार पाहिलेत, बरेचसे हार जीत पाहिलेत. ते म्हणजेच गोलंदाज राजेश तांबडी यांनी. आणि जेव्हा जेव्हा संघावर संकट आलेत त्या संकटांवर मात केलेली आहे. ओल्ड इज गोल्ड. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. म्हणतात ना की लोणचं जेवढं मुरलेलं असेल तेवढं ते टेस्ट साठी चांगलं असतं. जेवढा तांदूळ जुना तेवढा तो खाण्यायोग्य असतो. तशाच पद्धतीने एक जुना जाणता खेळाडू आपण पाहतायत राजेश तांबडी यांना. यावेळेस देखील सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. 1 नंबरची जर्सी या ठिकाणी आपण पाहतायत.
हे क्रिकेटवरील नितांत प्रेम आहे. येथे लहान असू द्या, वयोवृद्ध असू द्या, महिला असू द्या, हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटचं वेळ मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. यावेळेस देखील आपण पाहिलं तर स्टीअर केलंय चांगल्या अनुषंगाने. एकेरी धाव दुहेरीमध्ये घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि यस 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. 2 फलंदाज आहेत, एका साईडनं किरण आणि दुसऱ्या बाजूने आपण जर बघितलं तर दीपक. हे 2 फलंदाज गावते विश्रामपूर संघाच्या माध्यमातून. आव्हान आहे 39 धावेचं. दुपारचे सद्र रखरखत आणि सळसळट ऊन या ठिकाणी आपण पाहत आहेत. पुढील चेंडू यावेळेस देखील स्लोवर चेंडू पाहायला मिळाला. ही खासियत आपण पाहू शकाल, गती देत नाहीयेत. चेंडू फेकून झाले 4 या षटकामधील. पूर्णपणे फलंदाज बीट झालेत आतापर्यंत. यावेळेस स्टीअर करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका क्षेत्ररक्षक, परंतु झेल गॅदर होऊ शकत नाहीये. एकदा या ठिकाणी परिपूर्ण होताना पाहायला मिळेल. सूर्य किरण मात्र डोळ्यावरती आली असावी असं मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. आताच्या काळामध्ये सन ग्लासेस कॅप वापरणे बंधनकारक आहे आणि रखरखताने ऊन आहे या ठिकाणी. आणि म्हणतात ना की मानसशास्त्रज्ञांच्या आणि वैज्ञानिकांच्या मते दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी पिणे या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फारच आवश्यक आहे. आणि खास करून आपण क्रिकेट खेळतो आणि तुम्हाला जर तुमचा चेहरा नीटनेटका ठेवायचा असेल तर वेगवेगळ्या सनस्क्रीम उपलब्ध आहेत. त्या सनस्क्रीम तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती लावू शकतायत. अशा प्रकारचं सेफ्टी किट तुम्हाला घ्यावं लागेल या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. धावसंख्या आपण जर बघितली पहिल्या षटकामध्ये बिनबाद 5. पेरूचा खोड कसा भुरा भुरा ग कसा भुरा भुरा, मिलायला ये ना माझी मैत्रिणी माझी मैत्रिणी, ये ना ग माझी मैत्रिणी माल मिलाय तू ये ना माझी मैत्रिणी. पेरूचा खोड कसा भुरा. षटक क्रमांक 2 बाळाराम चापके या ठिकाणी आपण पाहतायत. गोलंदाजी मार्क वर्षाला घाई करा प्लीज, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे अशी नोंद घ्या. 39 धावेचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावा, अर्थात येणारे 18 चेंडू आवश्यकता 34 धावेची. हे समीकरण पाहायला मिळतंय आतापर्यंत. गोलंदाज सज्ज होताना बाळाराम चापके आणि बॅटर समोर दीपक. पहिला चेंडू नियंत्रण नाहीये. यस बीमर बॉल, नो बॉल या ठिकाणी पंच दर्शवताना आपण पाहू शकाल. फ्री हिट सिग्नल मात्र यस या ठिकाणी हाईट फॅक्टर पंच दर्शवतायत. फर्स्ट बीमर या ठिकाणी आणि यस पंचांनी सिग्नल दिलेला आहे. फ्री हिट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. लायसन्स आहे या ठिकाणी फलंदाज किरण कडे. कशा पद्धतीने मात्र मोठा फटका खेळेल का? सूट सवलत आणि कमिशन या चेंडूवरती आहे. गोलंदाज फ्री हिट बॉल घेऊन सज्ज होताना बाळाराम चापके. फ्री हिट वरती चांगला चेंडू, यष्टी रक्षक मात्र बीट झाला. तत्पूर्वी मात्र जिथे एक सुद्धा धाव नव्हती तिथे आपण जर बघितलं तर 2 धावा या पाहायला मिळत आहेत. एक धाव क्रिकेटच्या खेळामध्ये फारच महत्वाची आहे. म्हणूनच एका धावीला क्रिकेटची लाईफ लाईन म्हणून देखील संबोधलं जातं. कारण की जेव्हा आपण क्रिकेटमध्ये एका धावेने सामना हारत असतो तेव्हा आपल्याला एका धावेची किंमत कळते. तशाच पद्धतीने एक धाव फारच महत्वाची आहे. वाळवंटामध्ये एक थेंब पाणी आणि क्रिकेटमध्ये एक धाव फारच महत्वाची आहे. यावेळेस फुल टॉस अँड आय एम द बॉस, सिक्सर. सपनात ये ना आपले जुने जाग्यावर भेटना, पोरी तू सपनात ये ना आपले जुने जाग्यावर भेटना. अगं बोट दिसी आलू काल पुरी तुझ्या घालवलास काल आलू मी ते राती. धन्यवाद डीजे. 15 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. षटकार येताना किरणच्या बॅट मधून थोडस प्रथमतः आपण बघितलं स्ट्रगल करत होता, परंतु फुलटच चेंडू मात्र सोडणार नाहीये ही भूमिका पाहायला मिळाली. यावेळेस देखील ऑन साइडला प्रिफरन्स दिलाय. क्षेत्ररक्षक खूप सुंदर रीतीने झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. झेल मात्र गॅदर होणार नाहीये. चांगले प्रयत्न.
एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 16 धावा. 16 रन हे स्कोर कार्ड आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. चेंडू फेकून झाले 3. गोलंदाज आपण पाहतायत बाळाराम चापके, समोर 2 फलंदाज किरण दीपक. गोलंदाज यावेळेस सुंदर रीतीने पुलच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केला. अतिशय सुरेख फटका. 6 धाबे करता डिपॉझिट आणि धावसंख्या फ्लाय होते आणि जाऊन पोहोचते 24-24. आली नटून ना बाजूवाली गेली पटून. नवरी आली नटून ना बाजूवाली गेली पटून. मेले आलास दूर पटून ढगू नको दोन्ही जातील फुटून. ताडपा वाजव यावेळेस लोवर फुट चेंडू. संधी आहे झेल टिपण्याची आणि या स्ट्रेकन विकेटचं बटन. नवीन फलंदाज संदेश भोईर यांना बळ पाहू शकाल. येणारे चेंडू 12 आणि आवश्यकता आहे 15 धाबेची. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. ओडिया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपण जर बघितलं तर या ठिकाणी आकाश गोलंदाज पाहायला मिळतोय. पुन्हा आकाश पुंजारा. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षकाला फक्त मात्र बघावं लागेल चेंडूवरती. 6 धावा संदेश भोईरच्या बॅट मधून षटकार. इथून आवश्यकता आहे 7 धावेची. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आतापर्यंत खेळलं जात आहे. पुन्हा आकाश एक आगळी वेगळी आर्म ऍक्शन. यावेळेस चेंडू गगन भेदी घेतोय. क्षेत्ररक्षक आहे परंतु झेल मात्र गॅदर होणार नाहीये.
तत्पूर्वी मिळतील संदेश भोईर याला 2 धाबा. आता इथे आवश्यकता आहे 5 धाबेची आणि येणारे चेंडू आहेत 8. हॅलो ओडिया मैदानाच्या आतमध्ये येणारे 6 चेंडू आणि 4 धावा हे समीकरण बनलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. सामना मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं यावेळेस आपण जर पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. येणारे चेंडू 5 आणि येथून आवश्यकता आहे 2 धावेची. कलात्मक गोलंदाजी विनोद यांना करावी लागेल. यावेळेस आपण पाहिलं 1 धाव येईल का, डायरेक्ट हिट. यावेळेस ट्विस्ट निर्माण झालाय. आता येणारे चेंडू 4 आणि आवश्यकता 2 धावेची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संकेश. विनोद पुन्हा एकदा फुलटोच चेंडू आहे ऑन साइडला. विनिंग रन आणि या ठिकाणी कावदे विश्रामपूर संघ विन होताना अभिनंदन अँड हार्ड लक टीम श्री अष्टविनायक नागझरे.